ची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। खासगी वाटाघाटीनं जमीन देणाऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचा दर्जा देण्यात आलाय। पुनर्वसनाशी संबंधित विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। खासगी वाटाघाटीनं जमीन देणाऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचा दर्जा देण्यात आलाय। 4 ऑगस्टला राज्य शासनाने एक जीआर काढला आणि त्या जीआर मध्ये थेट खरेदीने ज्यांनी भूसंपादन कायदा 1894 च्या कालखंडात म्हणजे 2014 पूर्वी ज्या लोकांनी थेट खरेदीने शासनाला जमीन दिलेली आहे अशा सर्व लोकांना देखील प्रकल्पग्रस्ताचा दाखला देण्याचा निर्णय राज्य शासनाने केला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं यात असं आहे की आता मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती होत आहे आणि हे सर्व लोक वंचित राहिले होते आणि या वंचित लोकांना न्याय देण्याचा एक निर्णय, दिलासा देणारा एक निर्णय राज्य सरकारने काल केला। आम्ही या राज्याच्या प्रमुखांशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आणि जे खासगी वाटाघाटीद्वारे ज्या जमिनी आपण संपादित केल्या वेगवेगळ्या प्रकल्पांकरता, म्हणजे जे प्रकल्प मदत आणि पुनर्वसन या विभागाच्या अखत्यारीत येतात, या सर्व प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हा आज आमच्या विभागाने घेतलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।